नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव तहसील कार्यालयाच्या मुख्य केबिनमध्ये अधिकाऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. रुद्रेश उर्फ रुद्रण्णा यडवण्णावर वय 36 असं आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे. तहसीलदार यांच्या केबिनमधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त बेळगाव शहरामध्ये वाऱ्यासारखं पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार यडवण्णावर हे तहसील कार्यालयातच कार्यरत होते. ते आज सकाळी घराबाहेर पडतेवेळी तणावात होते असे समजते. मात्र अद्याप कोणत्या कारणास्तव त्यांनी आत्महत्या केली हे समजू शकलं नाही. खडेबाजार पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगावात झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनाला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शताब्दी महोत्सव कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. सुमारे 25 कोटी रुपये खर्चून हा कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असून या कार्यक्रमासाठी बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. AICC अधिवेशनाचा इतिहास पुन्हा रचण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मंत्री HK पाटील म्हणाले. या ऐतिहासिक सोहळ्यास अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना आमंत्रित करण्यात आलं असून बेळगावमध्ये साजरा होणारा शताब्दी सोहळा दिमाखात साजरा केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कायदा व संसदीय खात्याचे मंत्री HK पाटील यांनी आज दिली. खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी आज कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट दिली व वन आणि वन्यजीव संरक्षणाप्रती असलेली त्यांची बांधिलकी यावेळी दिसून आली. भेटीदरम्यान खासदारांनी प्राणी संग्रहालयातील सुविधाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संपूर्ण प्राणी संग्रहालय फिरून तेथील कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. काही विशेष अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. आपण अजून या प्राणी संग्रहालयामध्ये काय चांगलं करू शकतो याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी खासदार प्रियंका जारकीहोळी आणि अधिकारी उपस्थित होते. 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 39वे अधिवेशन हे महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसचे एकमेव अधिवेशन होते. गांधीजींनी अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात विविध भाषा बोलणाऱ्या लोकांमधील धार्मिक सलोखा आणि सौहार्दपूर्ण संबंध याच्यावर भर दिला होता. हे लक्षात घेऊन कायदा व संसदीय व्यवहार मंत्री HK पाटील यांनी बेळगावात होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाचा शतक महोत्सव पूर्वतयारीचा आढावा घेतला. आज मंगळवारी शहरातील प्रशासकीय विश्राम भवनात झालेल्या बैठकीत ते म्हणाले की यंदा आयोजित शतकपूर्ती काँग्रेस अधिवेशन बेळगावात होणार आहे. यावेळी देशातील अनेक नेते मंडळी येणार असून त्यानुसार संपूर्ण तयारी शिस्तबद्ध होणे गरजेचे आहे. यामध्ये कोणत्याही त्रुटी होता कामा नयेत अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कर्नाटक हद्दीमध्ये बेळगाव जिल्ह्यालगत असलेल्या सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील कर्नाटकातील 5 किलोमीटर अंतरामध्ये बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशानुसार दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येत्या दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत, त्याचप्रमाणे दिनांक 22 नोव्हेंबरला मध्यरात्री 12 वाजल्यापासून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत दारू विक्रीवर बंदी असणार आहे. आमचे सर्व ग्राहक, ठेवीदार, भागधारक आणि शुभचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित बेळगाव, प्रधान कार्यालय अर्जुन एम्पायर, अरुण थिएटर जवळ, काँग्रेस रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन क्रमांक 0831246868 किंवा 4211-820. शहर शाखा राधाकृष्ण अपार्टमेंट, समादेवी गल्ली, बेळगाव. फोन क्रमांक 083124025859. शहापूर वडगाव शाखा भारत प्लाझा, भारतनगर, शहापूर वडगाव रोड, बेळगाव. फोन क्रमांक 083124964111.
सर्व प्रकारच्या फर्निचर करता बेळगावातील एक उत्तम ठिकाण रॉयल फर्निचर यांच्याकडे भरपूर नवनवीन डिझाईन आणि रंगामध्ये सोफा सेट, सोफा कम बेड, डायनिंग टेबल, ऑफिस टेबल, चेअर्स, झुला, टीपॉय, आराम खुर्च्या, पलंग इत्यादी सागवान, शीशम अशा उत्तम प्रकारच्या लाकडापासून तयार तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार बनवून मिळतात। दिवाळीनिमित्त डिस्काउंट आणि आकर्षक गिफ्टचा लाभ घेण्यासाठी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा। रॉयल फर्निचर, 7th डे चर्च शेजारी ICICI बँकेसमोर, बॉक्साइड रोड, बेळगाव। मोबाईल क्रमांक 8073093766 आणि 9448340678। सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी RI पाटील यांची आज मंगळवारी बिनविरोध निवड झाली। निवडीनंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला। गेल्या वर्षी मार्कंडेय कारखान्यासाठी निवडणूक झाली होती। या निवडणुकीमध्ये तानाजी पाटील आणि RI पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी बचाव पॅनलने 10 जागा जिंकत सत्ता मिळवली होती। त्यानुसार अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती। त्यावेळी अध्यक्ष म्हणून तानाजी पाटील यांची निवड झाली होती, मात्र त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। यासाठी अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती, मात्र संगनमताने ही निवडणूक रद्द करून बिनविरोध RI पाटील यांची निवड करण्यात आली। यावेळी माजी महापौर शिवाजी सुंटकर, ज्योतिबा आंबोळकर, बसवंत मायण्णाचे, शिवाजी कुटरे, सिद्धापा टुमरी, बाबूराव पिंगट, चेतक कांबळे, लक्ष्मण नाईक, बाबासाहेब भेकणे यांच्यासह समर्थक, माजी संचालक आणि विविध सोसायट्यांचे संचालक उपस्थित होते। बेळगाव महापालिकेच्या नूतन आयुक्त B शुभा या आपल्या कामकाजात तत्पर म्हणजेच ऍक्टिव्ह असल्याचं मानलं जात आहे। सोमवारी त्यांनी चक्क ऍक्टिव्हावरून बेळगाव शहराचा दौरा केला आणि आपण कामकाजात देखील ऍक्टिव्ह आहोत हे सिद्ध करून दाखवलं, अशी चर्चा मनपा वर्तुळात रंगली आहे। विशेषतः बेळगावला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प त्यांनी केल्यामुळे कचऱ्याने भरलेल्या वाहनाच्या मागे राहून त्यांनी लक्ष ठेवले। त्यांच्या या ऍक्टिव्हा संचाराने लोकांचं लक्ष वेधून घेतले होते। बेळगावला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी त्यांनी ऍक्टिव्हा दुचाकीवरून स्वच्छता तपासण्यासाठी पाहणी केली, तसेच संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या। राजकारण्यांनी कारखाना चालवला, अनेक उद्योग केले तर चालतात, मग कारखानदार एखादा सुशिक्षित उद्योजक राजकारणात का नाही चालणार? उलट तरुण आणि सुशिक्षित लोकांनी राजकारणात येण्याची गरज आहे। त्यातूनच चांगले बदल घडून विकासाचा जो काही बॅकलॉग आहे तो भरून निघेल। त्यामुळे सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या, नोकरी, व्यवसाय आणि उद्योगाचा अनुभव असलेल्या माझ्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराला लोक नक्की पाठबळ देतील असा विश्वास मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे। मात्र महाराष्ट्रातील निवडणुकीचा परिणाम बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यावर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। अनेक साखर कारखाने महाराष्ट्रातील अनेक ऊस तोडणीवर व ऊस तोड मजुरांच्या टोळीवर अवलंबून असतात। दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रातून अनेक ऊस तोड मजुरांच्या टोळ्या बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध साखर कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी येत जात असतात। त्यामुळे या निवडणुकीसाठी ऊस तोडणी कामगार आपल्या गावात राहतील, त्यानंतरच ते आपल्या कामावर परततील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे साखर कारखाने धारकांना याची चिंता सतावत आहे। अशोकनगर येथील SI रुग्णालय स्थलांतराची प्रक्रिया दिवसेंदिवस रखडतच चालली आहे। बेंगळूर येथील ESIच्या अधिकाऱ्यांनी गँगवडी येथील संपादन रुग्णालयाची पाहणी केली होती। पार्किंग व पाणी समस्या येत असल्यामुळे संबंधित रुग्णालयाला 30 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली होती, मात्र त्यांच्याकडून अद्याप ही कोणती माहिती देण्यात आली नाही। त्यामुळे हा गुंता वाढत चाललाय। त्यामुळे SI रुग्णांना धोकादायक इमारतीत उपचार करून घ्यावे लागत आहे। कर्मचारी आणि रुग्णांना आपला जीव मुठीमध्ये घेऊन उपचार करून घ्यावे लागत आहेत। या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। खास दिवाळी आणि लग्न सराईकरिता सुनील टेक्सटाईल्स घेऊन येत आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि होलसेल किमतीत सर्व प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स, रेडीमेड्स, इंडो वेस्टर्न आउटफिट्स, होम डेकोर,
मेन्स वेअर्स आणि बरच काही नव्या स्टॉकसह सर्व काही एकाच छताखाली. आजच संपर्क साधा. सुनील टेक्सटाईल्स, 3515/16, श्री समादेवी मंदिराजवळ, नार्वेकर गल्ली, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9341114777 आणि 9980241155. लोकमान्य सादर करीत आहे दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर सर्वोत्तम व्याजदर 10.25% व खास महिलांकरिता 0.50% अधिक परतावा. कालावधी 18 महिने. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-2124-050. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. निलजी येथे श्रीराम सेना हिंदुस्थान व ग्रामस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी सी.के. पाटील, मंत्री हेब्बाळकर, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रमाकांत कोंडुस्कर यावेळी म्हणाले की आज नात्यामधला आपलेपणा हरवत चालला आहे, दुरावा निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालवता शिक्षणाला महत्त्व द्यावे, व्यसनापासून आणि मोबाईलपासून लांब राहावे, युवकांनी संभाजी महाराजांचा आदर्श जोपासावा असेही ते म्हणाले. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव नियोजित कुस्ती आखाडा रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी आनंदवाडी येथे होणार आहे, असे नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्ष पैलवान मारुती घाडी यांनी सांगितले आहे. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी, आजी माजी पैलवान व वस्ताद मंडळी उपस्थित होते. आयोजित केलेल्या या भव्य कुस्तीमध्ये भाग घेणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील सर्व कुस्तीपटूंनी आपली नावे नोंदणी करावीत असे आवाहन करण्यात आले आहे. तांत्रिक कमिटी अध्यक्ष पैलवान अतुल शिरोले यांच्याशी संपर्क साधावे किंवा भांदूर गल्ली बेळगाव येथील तालीम येथे आपली नावे नोंदवावीत असे कळवण्यात आले आहे. कॅनडातील हिंदू मंदिरांवर हल्ल्याची घटना रविवारी घडली होती. या संदर्भात बेळगावचे सुपुत्र असणारे आणि सध्या अमेरिकेत संसदेचे सदस्य असणाऱ्या श्रीनिवास ठाणेदार यांनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय. अमेरिकी संसदेचे सदस्य श्रीनिवास ठाणेदार यांनी कॅनडावर संताप व्यक्त केलाय. मी अमेरिकेत हिंदू संघटनेची स्थापना केली आहे. अमेरिकेतील हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या बाबतीत मी अमेरिकेच्या गृह विभागाशी असंख्य वेळा बोललो आहे. आता कॅनडातील सरकार या प्रकारावर राजकारण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. ते कॅनडातील काही अल्पसंख्याक गटांचं लांगुल चालन करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांमध्ये ठाणेदार यांनी निषेध व्यक्त केलाय. आतापर्यंत 14 निवडणुका लढवल्या. बारामतीतील जनतेने मला कधीही निवडणुकीतून घरी पाठवलं नाही. नेहमीच निवडणुकीत यश मिळवून दिलं. मात्र आता कुठेतरी थांबावं लागेल. नव्या नेतृत्वाला पुढे आणावं लागेल. राज्यसभेच्या खासदारकीचा कालावधी अद्यापही 1.5 वर्ष बाकी आहे. मात्र आता यापुढे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. राज्यसभेबाबतही विचार करावा लागेल, असे महत्त्वपूर्ण विधान करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत. बेळगाव तहसील कार्यालयातील रुद्रेश येडवण्णावर या अधिकाऱ्याने तहसीलदारांच्या केबिनमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याप्रकरणी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की तहसीलदार कार्यालयात उघडकीस आलेल्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली असून पोलीस तपास सुरू आहे. मी तपास अधिकारी नाही, परंतु पोलीस तपासात चौकशीअंती सत्याचा उलगडा होईल. पोलीस तपासांती सर्व काही स्पष्ट होईल, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.